विधानसभेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये पार पडणार आहे आणि गौरव मराठी तुमच्या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी थेट विधिमंडळ परिसरामध्ये आहे। या विधानसभेच्या एकंदर अधिवेशनादरम्यान कोणते मुद्दे लक्षवेधी ठरणारे आहेत, तर सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे विरोधी पक्षनेत्याची अद्यापही निवड झालेली नाही आणि त्यावरून विरोधी पक्ष जो आहे तो कमालीचा आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। एक राज्याची आणि विधानसभेची एक परंपरा आहे की आदल्या दिवशी चहापान जे आहे ते होत असतं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये। मात्र त्या चहापानावरती देखील विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं म्हणजे नागपूरमध्ये अधिवेशन का घेतलं जातं, तर विदर्भाच्या एकंदर प्रश्नांवरती विदर्भ हा जो एक दुर्लक्षित भाग सध्या आहे त्याच्यावरती काहीतरी विचारमंथन व्हावं, खरं तर या अधिवेशनाचा हा उद्देश होता। मात्र तो उद्देश कितपत साधला जाणार आहे हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण राजकीय नेते आरोप प्रत्यारोपांच्या फेरी ज्या आहेत त्या सातत्याने एकमेकांवरती पाठवत असतात, मात्र त्यातनं खऱ्या अर्थानं जो विकास आहे, मूलभूत विकास साधला जाणार आहे का हा देखील प्रश्न आहे। दुसरीकडे राज्यात आपण जर पाहिलं तर निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याचे सगळीकडे वारे आहेत आणि निवडणूक आयोगाच्या एकंदर कारभारावरती विरोधकांनी देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांनी देखील अलीकडे नाराजी जी आहे ती प्रकटपणे व्यक्त करून दाखवलेली आहे। असे असंख्य प्रश्न आहेत जे या विधिमंडळाच्या माध्यमातून उपस्थित केले जाणार आहेत। मात्र अजूनही म्हणजे गौरव मराठीची भूमिका काय या सगळ्या प्रक्रियेमध्ये, तर अजूनही विदर्भातल्या विकासावरती चर्चा होणं गरजेचं असतं। मात्र ती चर्चा या विधिमंडळाच्या दोनही सभागृहांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल। मात्र एक सगळ्यात महत्वाचं आहे की गौरव मराठी राजकीय नेते, हा नेता काय बोलला, तो नेता त्याच्यावरती काय बोलणार आहे, या सगळ्या राजकीय घटना तुम्हाला दाखवणार नाहीये। तर मूलभूत आपले जे काही बेसिक प्रश्न आहेत या बेसिक प्रश्नांसाठी अनेक घटक जे आहेत ते समाजाच्या मुख्य प्रवाहातनं आपले प्रश्न मांडण्यासाठी मोर्चे घेऊन विधान भवन परिसरामध्ये येत असतात आणि ते विकासाचे असतात, त्यांना गरजेचे असतात। मात्र त्या सगळ्या प्रश्नांकडे माध्यमांचं लक्ष हव्या त्या प्रमाणात आपल्याला होताना दिसत नाही। तर ते गावखेड्यावरचे गावकुसावरचे प्रश्न दाखवण्याचं काम गौरव मराठी करणार आहे। फक्त राजकीय प्रक्रियेमध्ये किंवा राजकीय बडेजावामध्ये न पडता, म्हणजे तुम्हाला कालच माहित असेल किंवा कालच सांगितलं होतं गौरव मराठीने की आपला कुठलाही तामझाम नाहीये, कुठलाही बडेजावपणा नाहीये, तर सर्वसामान्यांच्या स्तरावर जाऊन त्यांचे मूलभूत प्रश्न मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न जो आहे तो आपण करणार आहोत। आणि आज आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्वतयारी जी आहे ते मोठ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते आहे। उद्या ठीक या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून सामान्यांना काय नेमकं मिळतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असतंय। आज इथेच थांबतोय। पाहत रहा नव्या युगातला नवा मीडिया, अर्थात गौरव मराठी।